नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये जीवा स्वतःहून तयार होतो नंदिनीशी लग्न करायला आणि तो सर्वांना सांगतो की त्याला नंदिनीशी लग्न करायचं आहे. तर चला बघूया जीवावर अशी काय मजबुरी आली की तो नंदिनीसोबत लग्न करायला तयार झाला डिस्पाईट ऑफ तो काव्यावर प्रेम करतो. एपिसोडची सुरुवात होते जेव्हा नंदिनी तिथून निघण्याचा प्रयत्न करते परंतु गावकरी तिला थांबवतात आणि तिच्यावर लग्न कर ही जबरदस्ती करतात. लग्न केल्याशिवाय तुला आम्ही इथून जाऊ देणार नाही असे सगळे गावकरी ठामपणे तिला सांगतात. नंदिनी तिथे समजून सांगण्याचा प्रयत्न करते की तिची मनस्थिती ही नाहीये लग्न करण्याची. आज दिवसभरात तिच्यासोबत जे काही झालं आहे, ते तिच्या शत्रूसोबतही न व्हावं आणि माझी मनस्थिती नाहीये हे सगळं बघितल्यावर आता लग्न वगैरे करण्याची. परंतु तिचे मामा तिला म्हणतात की लग्न केल्याशिवाय तर तू इथून तुला आम्ही जाऊ देणार नाही. कारण तुझ्यामुळेच हे सगळं झालं. तुझ्यामुळेच आमच्यावर ही सगळी वेळ आली आणि तुझ्यामुळेच तुझी लहान बहीण अ, मंडपात तिला उभं राहावं लागलं. तिला तुझ्या होणाऱ्या नवऱ्याशी लग्न करावं लागलं. त्यामुळे आता तू इथे आली आहेस तर तुला लग्न करणंच आहे. आणि नंदिनी इथे सगळ्यांना समजून सांगण्याचा खूप प्रयत्न करते की नाही मी स्वतःहून पळून नव्हते गेले. माझं किडनॅप झालं होतं वगैरे. पण गावकरी एकही तिचं ऐकायला तयार नाही. नाही तिच्यावर भरोसा ठेवायला तयार आहे. नंदिनी सांगते की माझं किडनॅप झालेलं आहे. परंतु तुमचा समाज मला माझ्याकडे आता काही पुरावा नाही आहे सिद्ध करण्याचा की माझं किडनॅप झालेलं आहे. परंतु मला पुरावा द्यावा का लागतोय? अ, मी स्वतः या लग्नासाठी तयार झाले होते. अ, मी सगळे फंक्शन अटेंड केले निमूटपणे. माझ्या आई-बाबांनी जे स्थळ आलं त्याला मी निमूटपणे होकार दिला आणि माझ्या जोडीदारासोबत मी फ्युचरचं स्वप्न बघत होते. तर मी इथून पळून स्वतःहून का जाईल? नंदिनी सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, पण कोणीही एक ऐकायला तयार नाहीये आणि उलट तिला म्हणतात, की तुझं चारित्र्य ठीक नाहीये. तिच्यावर वेगवेगळे आरोप लावतात, की तू पळून गेली त्या मुलासोबत आणि आता वापस का आलेली आहेस? तू का पळून गेलीस? तुझं चारित्र्य ठीक नाहीये वगैरे, वगैरे. आणि आता तुला लग्न करावंच लागेल. तू लग्नाला अ, नकार का देतीयेस? याचा अर्थ तुझ्या मनात अजूनही कोणीतरी आहे. अ, त्यामुळे नंदिनी नाईलाजाने लग्नाला होकार देते आणि म्हणते, "ठीक आहे. जर लग्नाला मी नकार देतेय, तर तुमचं म्हणणं आहे, की मी चारित्र्यहीन आहे. अजूनही माझ्या मनात कोणीतरी आहे, तर मी लग्नाला होकार देते. पण मला एवढं सांगा, की माझ्याशी लग्न करायला तुमच्या समाजामध्ये कोण तयार होणार आहे?" तेव्हा नंदिनीचे मामा म्हणतात, की "माझा मुलगा तुझ्याशी लग्न करेल. तसंही लहानपणी तुमचं लग्न आम्ही ठरवलंच होतं. त्यामुळे माझा मुलगा तुझ्याशी लग्न जरूर करेल." परंतु मामाचा मुलगा म्हणतो, की "मी असल्यास सेकंड हँड मुलीशी लग्न नाही करणार. काय बाबा तुम्हालाही चालणार, पण मला असली सेकंड हँड मुलगी चालणार नाही. त्या मुलासोबत गेली होती आणि माहीत नाही त्यांच्यात काय झालं असेल. त्यामुळे असल्या मुलीसोबत मला लग्न नाही करायचं." आणि हे अपमान ऐकून सगळेच तिथे स्तब्ध राहतात. तोपर्यंत जीवा आणि जीवाचे आई-बाबा पण तिथे पोहोचतात आणि हे सगळं ऐकून सगळ्यांना वाईट वाटतं. नंदिनीचे मामा त्याच्या मुलाच्या कानशिलात मारतात आणि नंदिनी म्हणते, की "मामा किती लोकांचे तुम्ही तोंड बंद करणार आहात? आता हे गावामध्ये बोलणं होत आहे. पुढे हे बोलणं शहरापर्यंत पण होईल. मी जिथे-जिथे जाईल त्याच्या आधीच माझं लग्न तुटण्याची बातमी तिथे पोहोचणार आणि मला आता हे सर्व सहन करावंच लागणार. मुलींना सेकंड हँड समजणारा तुमचा हा समाज आहे का? तुमच्या समाजामध्ये कोणी असतं जो मला स्वतःहून म्हणेल, की मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. विदाऊट मला काही जज न करता आहे का कोणी तयार माझ्याशी लग्न करायला?" आणि अशीच ती हताश होऊन खाली बसते. तेवढ्यात तिथे जीवा पण असतो आणि जीवा हे सगळं अपमान ऐकत असतो आणि त्याला हे सहन नाही होत. तो चालत-चालत नंदिनीकडे येत असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये सगळे विचार चालू असतात, की आता आता नंदिनीला काय-काय ऐकावं लागलेलं आहे आणि काव्यासोबत त्याचं नातं कसं तुटलेलं आहे, हे सगळं बघतो तो आणि शेवटी नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि डिसाईड करतो, की तो नंदिनीशी लग्न करणार आहे. तो नंदिनीला म्हणतो, की "मी तुझ्याशी लग्न करेल" आणि नंदिनीला तो अ, आपल्या हाताने उठवतो आणि म्हणतो, की समाजाला म्हणतो, की "मी नंदिनीशी लग्न करायला तयार आहे. मी नंदिनीशी लग्न करेल." जीवाची आई-बाबा त्याला विचारतात, की "तू शुअर आहेस ना? तू जे पण डिसाईड करत आहेस?" जेव्हा म्हणतो, की "हो आई-बाबा, मी नंदिनीशी लग्न करायला तयार आहे." जीवाचे बाबा म्हणतात, की त्यांना त्याच्यावर गर्व आहे आणि जीवाचे आई-बाबा पण त्यासाठी तयार होतात. त्यामुळे नंदिनीचे आई-बाबा जीवाला थँक यू म्हणतात, धन्यवाद म्हणतात आणि नंदिनी खूप शॉक आहे. ती जीवाकडे एकटक बघत आहे. कारण तिला हे एक्स्पेक्टेड नव्हतं, की जीवा असं काही करेल आणि हे सगळं ऐकून गावकरी सुद्धा टाळ्या वाजवतात. कारण आता त्यांच्या मनासारखं होतंय, नंदिनीचं लग्न होतंय आणि इकडे जीवाला नंदिनीचा अपमान सहन नाही झालेला आहे. रादर एका मुलीचा अपमान सहन नाही झालेला आहे. म्हणून त्याने नंदिनीशी लग्न करण्यास होकार दिलेला आहे. तसंही आता काव्यासोबत त्याचं नातं संपुष्टात आलेलं आहे. काव्या त्याच्या भावाची बायको म्हणजेच त्याची वहिनी झालेली आहे. त्यामुळे अ, नाईलाजाने आता काव्यासोबत तर त्याचं काही नातं नाही आहे तसल्या प्रकारचं. त्यामुळे तो नंदिनीची साथ देण्याचा डिसाईड करतो आणि नंदिनीशी लग्न करण्याचा सांगतो. तर अशा रीतीनेच एपिसोड संपतो. जेव्हा या एपिसोडमध्ये बेसिकली नंदिनी सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, की माझ्यावर विश्वास ठेवा, पण तिच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाहीये वगैरे आणि मग शेवटी जिवा येतो आणि तिचा हात पकडतो, तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, की "मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मी तुझ्याशी लग्न करेल" वगैरे. आणि असाच इथे एपिसोड संपतो आणि उद्याच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघाल, की जीवा आणि नंदिनीचं लग्न होत आहे आणि आता नवीन प्रोमो चॅनलवर अपलोड झालेला आहे. त्या नवीन प्रोमोनुसार पार्थ आणि काव्या घरामध्ये येतच असतात, की त्यांना त्यांची आई थांबवते आणि
नंदिनी आणि जीवाला सुद्धा बोलवते. यावेळी फर्स्ट टाईमच पार्थ आणि काव्या जीवा आणि नंदिनीला असं लग्न झालेलं पाहतात. नवरी नवरदेवाच्या वेशात पाहतात आणि त्यांना शॉक बसतो, की पहिले तर काव्याला शॉक बसतो. ती खुश असते, की जीवा आलेला आहे. परंतु जीवाला नवरदेवाच्या वेशात बघून आणि ते पण तिच्या ताईशी लग्न झालेलं बघून ती खूप शॉक होते आणि दुसरीकडे पार्थ सुद्धा खूप शॉक होतो, की नंदिनीचं लग्न जीवासोबत झालेलं आहे. तर आता बघणं इंटरेस्टिंग असेल, की शेवटी आता गावातला जो ट्रॅप आहे तो खतम होणार आहे. येत्या दिवसांमध्ये 1-2 दिवसांमध्ये आणि आता हे चौघेही घरी येणार आहेत. तर आता यांचं बॉन्डिंग एकमेकांसोबत कसं असणार आहे? 2 भाऊ, 2 बहिणी एकमेकांसोबत काय बोलतील, कसे बोलतील, त्यांच्यात काही वाद तर होणार नाही. हे सगळं झालेल्या प्रकरणामुळे हे बघणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये काय आवडलं मला कमेंट करून जरूर सांगा आणि उद्याच्या एपिसोडच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.